जालना शहरात प्लास्टिक जाळण्याचे प्रकार वाढले, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट. मनपाचं दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवाशी खेळ. प्लास्टिक जाळल्यानं डायऑक्सिन आणि फ्युरान्स सारखे घातक वायू हवेत मिसळतात. जालन्यात मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या प्लास्टिक जाळण्याच्या घटना जालना शहरात पुन्हा एकदा समोर आलेत. आज 28 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा चौफुली परिसरातील वन परिक्षेत्राजवळ अज्ञात व्यक्तींनी 3 ते 4 प्लास्टिकच्या ढिगांना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीमुळे परिसरात काळ्या विषारी धुराचे ढग पसरले असून शहराच्या ऑक्सिजन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागालाही प्रदूषणानं वेढले. सकाळच्या वेळेत नागरिकांना शुद्ध हवेमध्ये श्वास घेणंही कठीण झालंय. शहरभर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग जाळण्याकडे नागरिकांचा कल. जालना शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा साचलेला दिसतो. हा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्यानंतर काही नागरिक तो जाळण्याचा सोपा पण धोकादायक मार्ग अवलंबतात. मात्र प्लास्टिक जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या विषारी धुराचे दुष्परिणाम अनेकांना अद्याप माहीत नाही. नगर परिषदेतून महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालना शहर अधिक स्वच्छ व सुंदर होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दिसून येत आहे. प्लास्टिक कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं आवश्यक असताना मनपाचे स्वच्छता विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. प्लास्टिक जाळल्यानं डायऑक्सिन्स आणि फ्युरान्स यांसारखे घातक वायू हवेत मिसळतात. दमा, श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसांचं नुकसान, कर्करोगाचा वाढता धोका, डोळ्याची जळजळ, त्वचेचे विकार आणि डोकेदुखी असे गंभीर परिणाम होऊ शकतात. जळणाऱ्या प्लास्टिकमुळे हवेत प्रदूषण वाढतेच, पण त्याची विषारी राख जमिनीत मिसळून मातीची गुणवत्ता कमी करते. याचा परिणाम पिकांवर, पाण्यांवर तसेच प्राणी पक्ष्यांच्या आरोग्यावरही होतो. प्लास्टिक जाळल्यानं कार्बन डायऑक्साईड सारखे हरितगृह वायू उत्सर्जित होतात, ज्यामुळे जागतिक तापमान वाढीचा वेग आणखी वाढतो. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे प्रशासनानं प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसेच कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून जनजागृती मोहीम राबवण्याचीही आवश्यकता आहे. नागरिकांनी ही जबाबदारी ओळखून प्लास्टिक कचरा जाळण्याऐवजी योग्य पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. अन्यथा ही समस्या भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करू शकते.